म्हणलं बाजार नाही घरात म्हणलं आणला बाजार वाटलं काय काय बघ ये भोपळा तुला लय भोपळा आवडतो बरोबर आहे होय तुला खज आवडतो का नाही सांग मला नाही आवडत ही कोबी आणला खास तुझ्यासाठी ही बटाटा पण तुलाच आवडते आवडत बटाटे मला आवडत बटाटा आणली ती हे बघ 1.5 किलो बटाटा आणली मिरच्या ही कोथिंबीर आणली वाव अरे देवा मिरची नाही घे आणली मिरची नको बाजारच नको मला तुमचं अरे काय काय फक्त काय करायचं आहे मला मग मिरची नाही म्हणताय आणि तुला चहा आवडतो म्हणून तुला आलं आणले तुम्हाला अगं आणि घेवडा बी आणलाय हो निवडून कुठं सुद्धा किडका नाही आणि काय नाही देऊ तुला आले तरी तुला कच्चा खात नाही मी चांगलं असते काय काय आता बाजार आणलाय काय काळजी करू नको निवांत राहायचं हो कळलं का केलं का भावाच्या नावावर होय अरे काय तुझा टपा करा भावाच्या नावावर केला काय तुला खोटं वाटत असलं चिटिकून आहे नाव आहे आधी वाच येऊ हनुमंत मधुकर सर हनुमंत मधुकर सर माझ्या नावाची लगेच मी काय असे येडाय घालतो लगेच करून टाकतोय मी तसं भाऊ ना कर म्हणून आता मागं लागल हा कर म्हणून मागं लागल पण त्याच्या घरात बांधू नको त्याचे पैसे देऊन टाकू माझ्या जाग्यात राजा लागून पडला फिरलाय का तुम्ही हा अहो गोड बोलून तिला मी कस तरी आपलं घ्यायला लावला म्हणजे काय तिला काय मी मागं लागलाय मोबाईल घे म्हणून तिने घेतलाय आता 17,000चा गोड बोलून 2,000 रुपयाचा जादा घेतलाय ती 15 तर म्हणत होती जरा डोक्यावर पडल्यावर करू नका आता ते महागारी पैसे मोबाईल ते म्हणलं कशाचं हात खाल्लं काय हरभरा खाल्लं हात मोबाईल द्यायचं नाही पैसे द्यायचं नाही रुपये देणार नाही काय समज आहे मी काय तिच्या नवऱ्याला काय बंद करून म्हणते का तुझ्या नवऱ्याला मी काय बंद करून म्हणते का अगं लोकांचं त्यांचं पैसे तरी मी टेन्शन नाही कशाच पैसे तुम्ही हो का मोबाईल त्यांचं घर भरलाय नाही आणि अजून बी तुम्ही त्यांचा संसार करायला बघताय अव भाव तुम्हाला मटण खायला घालतोय याचा अर्थ नाही की भाव तुमच्यावर माया करतोय भाव मला मटण बनवून देते चेष्टा आहे काय अहो ते भावाला काहीतरी स्वार्थ असल्याशिवाय भाव बनवून देत नाही एवढं ध्यानात ठेवा तुम्ही ह्याच्या आधी माझं ऐकणार तुम्ही ह्याच्या आधी माझं ऐकणार तुझं म्हणणं काय मला एकदा सांग आता माझं म्हणणं काय सांग का बघा आता घेतलाय मोबाईल बरोबर घेऊ दे हा तर आता जावला काय मोबाईल माघारी ती देऊच नको म्हणती तुम्ही भावाला काय म्हणताय तुझं पैसे देतो मोबाईल देतो भाऊ मोबाईल फोडाय तयार मला घर कशाला जाळताय एवढ्या दिवस लोकांचा तुम्ही घर भरत आलाय अजून बी तुम्हीच लोकांचं करताय मग गोड बोलून तिच्याकडे घेतलाय कस तरी आपल्या 17,000चा मोबाईल काय पण टकुरी पडले करताय तुम्ही हां कसं बघताय माझ्याकडे पैसे दिले पैसे बी द्यायचं नाही तर गोड बोलून राहायचं आज तुम्ही भावाला जेवायला आला मी जेवण्याबद्दल काय म्हणत नाही 2 किलोचं मटण आणा खायला घाला पण पैसे 17,000 द्यायचं म्हटलं इतके दिवस तुम्ही भावाला पैसे भावानं माप काढलं का सांगा काढलं का हां आणि अजून बी तुम्ही भावालाच पैसे द्यायचं म्हणताय डोक्यावर पडलेलं करताय मग अंडी शिजू घाल भावाला मस्तपैकी अंडी धरून खुश करू होय भाव अंडी खातो भाव 2 किलो मटण आणल्याशिवाय खात नाही भाव आणि काय मटण आता माझ्याकडे पैसाच नाही तर हे बाजार घेऊन आला पिशवी गच मला गेले की बाजारला पैसे गेले किती गेलो गाडीत तेल टाकलं 500 रुपयाचं 510 रुपयाचं बाजारला ही 135 रुपये बाजार आणलाय होय एवढा 135 रुपयाचा बाजार आहे चेष्टा आहे पैसा तर ह्याला 6.5 रुपये गेला आता काय करायचं आता काय करायचं गप्प बसायचं माझं डोकं लागले दुखायला ती तिकडं भाव इकडून तसं करतंय आणि तू इकडून तसं माझं काय डोकं चाललं तुमचं डोकं चाललं म्हणजे भोपळा हे आणलाय कर हीच सामान नीट व्यवस्थित ठेवू आता तुम्ही भावाला पैसे द्यायचं म्हणताय मग आता डोकं दुखायला आपण असं करू मला तर पैसे देऊ तुम्ही माझ्या टोकरून चाला बघा तुम्ही माझ्या टोकरून चाला म्हणते बघा माझ्या इतकं वाईट कोण नाही मी काय म्हणते माहिती
तिने मार्ग पैसे दिल्या का त्यांची भांडणं मिटतील का? हो भांडणं मिटवायचे आपण त्यांना भांडणं कर म्हणलोय का? म्हणलोय का ती आपण? मोबाईल फोन मान तुला घेऊन दिल्यामुळे ती पिसळली. पिसळायला काय बोळ्यांचं पितोय काय? हा तर कोण भांडणं कर म्हणते? तुझ्या लागायला लागल्यावर माझं कुठं होईल? काय तुमचं गुरु व्हायचं मटण मिळायचं नाही ना तुम्हाला भावाकडं? हा नाही का आठवड्यापर्यंत मटण मिळलं नाही म्हणून तुमचं पोट दुखायला आहे ना? मटण खा वाटत असेल. दररोज भावाचंच मटण खाताय. द्या की आणून 2 किलो मटण करून खावा दोघंच भाऊ भाऊ. असं नाही अशी ज्ञान बुद्धी काय नाही देवाने दिली तुम्हाला. हा बाजार घेऊन आला त्यापेक्षा मटण घेऊन आला असता किलोभर. भावाची एवढी माया आहे तर तुम्हाला. हा आणि पैसेच करून नाचताय. अगं मटण लय महाग आहे. ही बाजार एवढा सगळा 135 रुपये झाला आहे. मटणाला नुसतं 250 रुपये किलोला. ते चिकन येते काय ते बोकडाचं 800 रुपये किलो. मग तुम्हाला असलंच भाव आणून घालतो एवढं ध्यान ठेवा. मी तसं खात नाही. बंद केलंय मटण खायचं का भावाला आणा? आजपासून मटण बंद. आता फक्त शुद्ध शाकाहारी. शुद्ध शाकाहारी फक्त येथे जेवण शुद्ध शाकाहारीच मिळेल. आणि ह्यांनी मटण तर खाल्लं तर पण शुद्ध शाकाहारी मिळेल. कारण का मटण हे चांगलं शरीराला नाही. का महाग झालंय म्हणून? महाग झालेला आहे मुलकाचं. आणि मटणात 800 रुपये तर 1 किलो मटण येतं. आपल्याला 2 किलो लागतं. 1600 रुपये जातात. आणि 1600 रुपयाचा बाजार आणला तर 15 दिवस बाजार जातो. बघा मग एका दिवसाची मटण भारी का 1600चा बाजार असा मी विचार करतो. विचार बरोबर करतात. मी विचाराबद्दल तुम्हाला काय पण भावाचा निम्मा पैसे देऊन टाकतो. ए नाही पैसे ना होईल रुपड्याचं कट तुम्ही भावाला द्यायचं नाही. मी आता खात्याचा पैसे द्यावा पडला. उठा उठा घराच्या बाहेर निघा तुम्ही. उठा नाही तर मी मस्त राखणार नाही. एक तर पैसे देतो नाही तर मस्त राखणार नाही. राखते माझी मस्त. तुला मस्त राखायला लागतील. येड्या करून राखते माझी. जाऊ का मस्त राखाय? भावा मस्त राखाय जाऊ का मी? सांग मस्त राखाय जाऊ का सांगा? काय तर पुसपाडा काढत बसते. मी मारतो तर पैसे मी देतो. कुठे आहे तुमच्याकडे पैसा? बरं पैसा आहे तर द्या माझ्याकडे. द्या माझ्याकडे पैसा. द्या पैसा. हाय पैसा तर पैसा करून नाचताय. द्या की मग पैसा. 8000 रुपये देतो. द्या. 16000 रुपये 17,000 किती 17 घेतला. 17. 8000 रुपये देतो. त्यात ती खोली पुन्हा बाकी जाईल. मग असंच गुळमाड बोलून तू मग त्यापेक्षा मी काय म्हणते पैसे देण्यापेक्षा गुळमाड बोला की. गुळमाड बोला की. पैसे दिले पाहिजे तर करतोय पण पिघाल्यागतच पाकत. तुझा ऐकत बसलो तर मला आडात उलट टाकायला लागत. आताच्या काळात आड आहेत का? मग इकडं आड तिकडं वेर अशी अवस्था माहिती आहे. भावाचं ऐकू ग तुझं ऐकवायला. माझं ऐका. तुझं ऐकले ना मी दुखायला होतो. होय माझं ऐक नाही म्हणून तर ही येळ तुमच्यावर आली. माझं तर ऐकलं असतं तर ही येळ आली सकट नसती. लय मोबाईल जावर घेऊन दिला म्हणून उड्या नको. जाऊ सुद्धा मोबाईल तुझा हिसका मिळणार बघ. घेत नाही. तिला घ्यायचा तर असता तर त्या दिवशी तिनं दिलाच नसता. आणि तिचं काळीच मोठं करून म्हणलीच नाही चल तुला मोबाईल घेते म्हणून. कशाला इथं फुलवायला लागलाय मला.